मंडळी, तुम्हापैकी एका ताईने मला मेसेज केला होता की ताई पुढे रक्षाबंधन येते, रक्षाबंधन आणि त्याच्यानंतर दिवाळी, नवरात्री, गणपती बाप्पा येतात, गणेश उत्सव अनुसार आम्हाला चांगल्या वस्तू दाखवा, चांगल्या वस्तू कुठे मिळतील, आम्हाला होलसेलमध्ये पुढे विकायचं आहे, असा कुठे आम्हाला चांगला माल मिळेल. तर तुम्हाला मी अशा जागेवरच घेऊन आली आहे ज्या ठिकाणी चांगला माल मिळतो, चांगला म्हणजे क्वालिटी बेस माल, अशी वस्तू जी तुम्ही घरी सकाळी कस्टमरला विकली आणि संध्याकाळी वापस यायला नको, अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला विकायच्या असतील. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. जागेचं नाव आहे पर्णिका इंडियाला तुम्हाला घेऊन आली आहे. अप्रतिम कपडा मिळेल. तुम्ही इथे नजर एकदा फिरवू शकता. छान छान कलर्स दिसतात ना, याचविषयी मी माहिती देणार आहे. खास खूप छान कलर्स आणि डिझाईन या ठिकाणी आज असणार आहे. तर प्लीज हा व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा. कपड्याविषयी माहिती देणार आहे. किती मिनिमम तुम्हाला परचेस करावं लागेल किंवा सीओडी आहे की नाही, कपडा तुम्ही किती कलर डिझाईन घेऊ शकतात. कारण की सगळ्यात मोठी प्रॉब्लेम माहिती सुरतमध्ये काय, तुम्ही जेव्हाही कपडा घेतात ना, तुम्हाला सेट घ्यावा लागतो. जशी हिरव्या रंगाची ही साडी तुम्ही चूज केली तर तुम्हाला याचे अजून 7 कलर घ्यावे लागतील. तुम्हाला ह्याच गोष्टीवर घाबरतो मॅम, हा एक कपडा विकला गेला, हा कलर विकला गेला, पण जर गुलाबी रंग राहिला तर तुमच्या घरात पडेल ना. तुम्हाला ते जर नाही हवं असेल ना, तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, तुमच्या कामाचा आहे. सगळ्यात आधी वस्तू जी मी दाखवते ही साडी. आता जसं मी सांगितलं, रक्षाबंधन ही येते आणि गणेश उत्सव ही येतोय, नवरात्री ही येते, तर ह्या साड्या विकल्या जातील. ही आहे सॉफ्ट सिल्क बेसची सिल्वर जरीची साडी. आता सिल्वर जरीच्या साड्यांमध्ये अप्रतिम असा लुक येतो. मऊ, एकदम मऊ असा कपडा असतो. मी तुम्हाला एकदा दाखवते. राईट, ही सिंथेटिक साडीसारखी असा लुक असतो. आणि मी याला एकदा परत ओपन करते. राईट, हे बघा, या ठिकाणी जे क्रॅक्स यायला पाहिजे, जे याला आपण म्हणतो जे क्रॅक्स यायला हवे ते नाही आले असं, कारण कपडा नरम आहे, सॉफ्ट आहे. हा कपडा असा अंगाला फुगत नाही. तर हा पण छान आहे. याच्यामध्ये अजून एक 2 प्रकाराची जरीचा वापर, 3 प्रकाराच्या जरीचा वापर केला. ऍक्च्युली ही साडीमध्ये म्हणजे 3 प्रकाराच्या जरी असतात आणि 3 प्रकारचा वापर केला आहे. एक आहे सिल्वर जरी, एक आहे गोल्डन जरी, एक आणि आहे कॉपर जरी. ही साडीला पहा, तुम्हाला क्लोजअप मध्ये दाखवते. सिल्वर जरी कोणती, ही आहे सिल्वर जरी, ही सिल्वर जरी, ही गोल्डन जरी आणि याच्या बाजूला कॉपर जरी. 3 प्रकाराच्या जरी आहेत आणि त्या अंगावर अशा शोभून दिसणार आहेत. आणि तुम्ही जर तुमच्या कस्टमरला ही वस्तू विकाल तर कन्फर्म मार्जिन तर आहे. कस्टमरच्या मनात ही एक वस्तू बसलेली आहे की मॅडम, आमच्या एरियामध्ये ही साडी चालणार नाही, ही चालेल की नाही. हा भारत आहे. आपल्या इथे एक दुकानदार जी वस्तू ठेवतो ना, ती वस्तू विकली जाते. शर्त काय असते, कपडा चांगला असायला हवा, साडी चांगली असायला हवी, दिसायला चांगली असायला हवी, आणि तीच वस्तू मेन आहे. तुम्ही घरूनही तुम्ही कपडा विकतायत ना, चांगला विका. भले तुम्ही मार्केटहून प्रिंटेड साडी कुणी 150 ला विकत असेल आणि तुम्ही ती प्रिंटेड साडी तुम्ही 155 ला विकाल, पण दोघांमध्ये काय फरक असेल माहिती का, कपड्याचा आणि त्याच्यावर केल्या गेलेल्या प्रोसेसच्या. ह्या प्रोसेसमध्ये मी जी प्रिंट करवली ती 4 रुपये पर मीटरची प्रिंट आहे आणि ह्या कपड्यामध्ये जी मी प्रिंट केली ती 8 रुपये पर मीटरची प्रिंट आहे किंवा 6 रुपये पर मीटरची प्रिंट आहे. ही प्रिंट पाण्यात कपडा टाकला की कलर निघतो किंवा ह्या कपडाचा लूज पडतो आणि हा कपडा पडत नाही. तर कस्टमर काय, ही साडी सकाळी घेऊन जातील आणि संध्याकाळी येतील की मॅम तुम्ही हा काय कपडा आम्हाला विकला. राईट, तर तुम्हाला अशी वस्तू विकायची नाही. तुम्हाला जर कस्टमरला कपडा चांगला द्यायचा आहे तर चांगलीच वस्तू ठेवा. आणि आज ज्या ठिकाणी तुम्हाला घेऊन आली, या ठिकाणी असाच कपडा मिळतो चांगला. ही साडी कशी दाखवायची आहे, ही वन ऑफ माझी फेवरेट साडी आहे. पर्सनली मला ही साडी खूप आवडली. कारण आता आपल्या इथे पैठणी चालते, काठपदर चालते, नऊवारी चालते, खण चालते. तुम्ही लग्न समारंभात गेला तर ह्या कॉमन असतात. पण ही साडी तुम्ही कस्टमरला दाखवाल ना, सगळ्यात युनिक वेगळी दिसणारी साडी आहे. ही 2 ते 3 प्रकाराचं फ्युजन आहे. ही साडीमध्ये पैठणी साडीचा पदर आहे, बनारसी साडीचा बुट्टा आहे, हा क्रॉस पॅटर्न बनारसी साडीचा आहे, गुजरातची बांधणी साडी जी आहे, बांधणी साडीचा बुट्टा आहे, आणि साऊथ इंडियामध्ये कलमकारी पॅटर्न म्हणून एक साडी आहे, त्याची बॉर्डर आहे. म्हणजे आपल्या भारताची फ्युजन वाली साडी असते ना, ही ती साडी आहे. मी एकदा सांगते, क्लोजअप लुक तुम्ही पाहाल. पर्सनली ही साडी आवडते. कपडा असा मस्त कपडा आहे, अंगावर अजिबात फुलणार नाही अशा प्रकारचा कपडा. पण एक गोष्ट खरी, तुम्हाला सिंगल पीस या ठिकाणी मिळणार नाही. फक्त होलसेलमध्ये कपडा मिळेल. म्हणजे तुम्हाला व्यापार करायचा आहे किंवा घरात लग्न आहे, मॅडम लग्नाची शॉपिंग करायची, आम्हाला चांगला माल घ्यायचा आहे, लग्नासाठी आम्हाला मोठ्या जास्त क्वांटिटीमध्ये साड्या हव्या आहेत, मला नवरीची साडी हवी, मला वराडसाठी जे आपण आहेरच्या साड्या म्हणतो त्या साड्या घ्यायच्या आहेत क्वांटिटीमध्ये, तो माल इथे मिळेल किंवा व्यापाराचा माल मिळेल. सिंगल पीस मिळणार नाही, हे असं लक्ष ठेवा.
तर कमेंट सेक्शनला कोणत्या मनात प्रश्न उरला असेल जे माझ्याने राहिलं उत्तर द्यायला ते मला तुम्ही विचारा. पत्ता आहे सुरत रेल्वे स्टेशनहून 5 मिनिटाच्या दूर आहे, 5 मिनिट दूर आहे. कुबेरजी टेक्सटाईल पार्क, F टावर, 7 माळाची यांची पूर्ण बिल्डिंग आहे. पत्रिका इंडियाची. तर तुम्ही या ठिकाणी येऊन यांचा कपडा विकत घेऊ शकता होलसेल मध्ये. सेट तोडून माल मिळेल. कन्फर्म याचा कंपल्सरी नाहीये की तुम्हाला सगळा सेट वाईज माल घ्यावा लागेल. तर हा एक प्लस पॉईंट आहे. सेट तोडून माल मिळेल, तुम्ही सेट तोडून माल घेऊ शकता. आणि जर तुम्हाला काही मेसेजेस करायची तर तुम्ही इंस्टाग्रामला मला विचारू शकता. मला खूप आवडतं जेव्हा खूप सगळे ताई आहेत त्यांच्या मनात खूप सगळे प्रश्न असतात तर ते एकसोबत इंस्टाग्रामला मला विचारतात, मी त्यांना तिथे उत्तर देते. तर तुम्ही मला विचारू शकता. सुरत मार्केट रिगार्डिंग तुमच्या मनात जे प्रश्न आहेत, मॅम इथे यावं, कसं यावं, केवढा माल घ्यावा, कितीचा घ्यावा, घरी कसं विकावं, किती टक्का मार्जिन ऍड करावी, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळतं. म्हणजे तुम्हाला नुसता कपडा नाही दिला जात पण कपड्याची माहिती आणि बिझनेस स्ट्रॅटेजी सांगितली जाते, कसा बिझनेस तुम्ही करू शकता. मनात काही प्रश्न आहे तर प्लीज कमेंट सेक्शनला विचारा. ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी नंबर स्क्रीनवर दिले तिथे कॉल करा. त्याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आई, बहीण, मैत्रीण सगळ्यांना ह्या व्हिडिओला शेअर करा. पण सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नाही करायचा, फक्त होलसेल मध्ये. पुन्हा सांगते. तर आजसाठी बस एवढंच. मी अजून तुम्हाला नवीन जागेवर घेऊन जाईल आणि त्या जागेवर तुम्हाला त्यांचा कपडा दाखवेल, तो कसा आहे, त्याची डिझाईन कशी आहे, क्वालिटी कशी आहे, सगळं दाखवेल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे बाजूला जे लाल रंगाचं बटन आहे ना त्याला दाबा, जेणेकरून एक्झॅक्टली व्हिडिओ कधी अपलोड केला तुम्हाला कळेल. आणि बाजूला घंटीचं बटन आहे त्याला दाबा, जेणेकरून 11 वाजेला व्हिडिओ आला तर 11 वाजेला तुम्हाला माहिती पडेल की हा वैष्णवी ताईने व्हिडिओ टाकलाय, आता पाहून नवीन सुरत रिगार्डिंग माहिती मिळेल. तर म्हणून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. आजसाठी बस एवढंच. मी तुमची आवडती वैष्णवी पाटील. मिळेल नेक्स्ट व्हिडिओला. त्यापर्यंत बाय बाय, नमस्ते.